गुंडाविरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणाऱ्या 4 गायींची केली सुटका. माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता शहर पोलिसांना आदेशित केलं होतं. त्यानुसार माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं. त्यानुसार दिनांक 19/12/2024 रोजी सकाळी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेठ रोडकडून नाशिक शहरात कत्तलीसाठी गायी जाणार आहेत. सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे असे पेठ रोड येथील न्यू नाशिक टोईंग सर्व्हिस तौली फाटाजवळ सापळा लावून थांबले असता पेठ रोडकडून नाशिककडे येताना MH15 EG 3085 हे वाहन दिसले. सदर वाहनास थांबवले असता वाहनात 4 गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी नाशिक येथे घेऊन जात असताना वाहनावरील चालक इरफान नूर कुरेशी वय 27 वर्ष राहणार घर नंबर 2969 काले चौक मोठा राजवाडा वडाळा नाका नाशिक हा मिळून आला. सदरचे गोवंश जातीच्या जनावरांची वाहतुकीसाठी वाहन मालक समीर पठाण राहणार सादिक नगर वडाळा गाव नाशिक यांनी पाठवली असून सदरच्या गायी या कत्तलीसाठी खरेदी करणारे आरोपी मनन कुरेशी राहणार नानावली नाशिक व शालम चौधरी व आवेश कुरेशी राहणार बागवानपुरा नाशिक हे असून सध्या ते फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सदर 4 गोवंश जातीच्या गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडण्यात आलं. अशा प्रकारे कारवाई दरम्यान जिवंत जनावरे व वाहन असा एकूण 4,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईत वाहन चालक, वाहन मालक व गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्या अशा एकूण 5 जणांविरुद्ध मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, सविता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवंश जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले, कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिकमध्ये पेठ परिसरातून काही गोवंश जाती जनावरांची वाहतूक होणार आहे. त्यानुसार माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/12/2024 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठ फाटा येथे सापळा रचला असता पहाटे 5 वाजेच्या सुमारास MH15 EG 3085 या वाहनामध्ये 4 जिवंत गायी गोवंश जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत. तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी सदरचे वाहन हे गोवंश जातीचे जनावर आणण्यासाठी पाठवले होते. तसेच सदरचे गोवंश जातीची कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मनन कुरेशी, शालम कुरेशी व आवेश कुरेशी यांनी सदरचे गोवंश जाती जनावरे कत्तलीसाठी मागितले होते. तर सदरच्या कारवाईमध्ये वाहन चालक, वाहन मालक व 3 व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे. इतर 4 फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत.